काँग्रेस मुख्यालयात आज ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान वंदे मातरम पूर्ण गायलं गेल्याच्या मुद्द्यावरून राजकीय वाद रंगलाय। सोनिया गांधी यांनी याबाबत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे नाराजी व्यक्त केल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला। काँग्रेसला वंदे मातरमचा एवढा राग का असा सवाल भाजपने उपस्थित केलाय। मात्र काँग्रेसने हे आरोप फेटाळले असून सोनिया गांधींची नाराजी वंदे मातरमवर नव्हती तर खरगेंसाठी खुर्चीची व्यवस्था करण्याची सूचना त्यांनी केली होती असं स्पष्टीकरणही दिलंय। तसंच कार्यक्रमात वंदे मातरम पूर्ण गायलं गेल्याचंही काँग्रेसनं स्पष्ट केलंय। पूरा वर्जन गाया गया, पूरा वर्जन गाया गया क्योंकि संसद में इस पर चर्चा हुई, संसद में इस पर बहस हुई, 16 घंटे की बहस हुई। हमने अपनी राय रखी, मैंने खुद सारा इतिहास बताया जो प्रधानमंत्री और गृहमंत्री को जानकारी थी नहीं। सारे सांसदों को मैंने अवगत कराया कि किस संदर्भ में वो वंदे मातरम का निर्णय लिया गया है। पर आज कांग्रेस अधिवेशन आज यहाँ इंदिरा भवन में पूरा वंदे मातरम गाया गया, इसमें कोई वाद विवाद का सवाल नहीं उठता। काँग्रेसच्या मुख्यालयामध्ये संपूर्ण वंदे मातरम सुरू असताना सोनियाजी गांधी, राहुलजी गांधी, मल्लिकार्जुन खरगे अस्वस्थ बघायला मिळाले। अगर इस देश में रहना होगा वंदे मातरम कहना होगा। संपूर्ण वंदे मातरम म्हटलंच पाहिजे, परंतु वंदे मातरमला विरोध करण्याची काँग्रेसची मानसिकता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आणि काँग्रेसचा बुरखा फाटला। खरं तर अशा पद्धतीनं राष्ट्रगानाचा अपमान करणं कुठलाही भारतीय सहन करणार नाही, परंतु काँग्रेसची ही मानसिकता आहे। काँग्रेसचा वंदे मातरमला विरोध आहे। दरम्यान संपूर्ण वंदे मातरम लावल्याने सोनिया गांधी नाराज हा दिमागी नक्षलवाद आहे। संपूर्ण वंदे मातरम लावल्याची अडचण असणं ही अराजकता आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। वंदे मातरमवरून नाराज होणं हा संविधानाचा अपमान असल्याचंही त्यांनी म्हटलंय। मला असं वाटतं की अतिशय योग्य उल्लेख त्यांनी केलाय। बंदूक घेतलेला नक्षलवाद तर संपला, पण त्याही पेक्षा खतरनाक असा दिमागी नक्षलवाद ज्या लोकांच्या डोक्यामध्ये अराजकता भरलेली आहे असा नक्षलवाद आपल्याला पाहायला मिळतोय। आणि दुर्दैवाने त्याचा एक नमुना आज काँग्रेसच्या कार्यक्रमातही पाहायला मिळाला। देशाच्या एकूण निर्णयांमध्ये संपूर्ण वंदे मातरम 15 ऑगस्टला वाजवायचं हा देशाच्या संविधानाच्या अंतर्गत दिलेल्या अधिकारात घेतलेला निर्णय असताना पूर्ण वंदे मातरम वाजवलं म्हणून सोनियाजी नाराज झाल्याच्या बातम्या ज्या ऐकायला मिळतायत, पाहायला मिळतायत, हा दिमागी नक्षलवाद नाही तर काय आहे, अराजकता नाही तर काय आहे, एक प्रकारे संवैधानिक शक्तीचा हा अपमान नाही तर काय आहे। आणि म्हणूनच अशा प्रकारचे अनेक दिमागी नक्षलवाद आणि त्याचे नमुने आपल्याला पाहायला मिळतात, त्याच्याशी आपल्याला लढावंच लागेल।